बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। जय भीम। जय भीम। बोला की काय चाललंय? काय नाही, निवांत। बातमी बघितली, जोरात केली बातमी। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। हं, हं, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। पूर्ण वाचलं, पूर्ण बघितलं। हं, हं, आता आमच्या 2 मजली गटार तुडी आहे नगरमध्ये, 4-5 जणांना सांगितलं पण ते ऐकत नाही। बर बर। प्रभाग 2 प्रभाग 2 मधली गटार नाही का, आमच्या घरासमोरची नाही का ती अं, मोठी गटार आहे, मोठी। मग ती जालिंदरला सांगितलं, त्या ठेकेदाराला मी सांगितलं। मी 7 दिवस झालं। बघाय हा. कधी येऊ? एक दुपारी येत हं, का उद्या येतात? कधी वेळ आहे तुम्हाला? जरा एक काम करा का, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा की, कुठली गटार, काय प्रॉब्लेम आहे? सनी लोंढे बोलतोय दादा। सनी बरोबर आहे। हा हा, जरा मला पूर्ण नाव सांगा आणि कुठली गटार आहे आणि तुमचा प्रॉब्लेम काय आहे? व्हॉट्सअपला टाकतो तुम्हाला, सगळं टाका व्हॉट्सअपला। हा, व्हॉट्सअपला मला जरा टाका। ओके की ओके। नंबर सनी दुसरा आहे काय? यो दुसरा नंबर सेव्ह करा माझा। ठीक आहे, ठीक आहे, करतो। आणि ओके। ते व्हॉट्सअपवर टाका मला, येस बॉस। लगेच टाका। मी एक अर्धा तासात येतो तुमच्याकडे। एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व। कवठे महाकाळमध्ये समस्यांचे तात्काळ निराकरण। कवठे महाकाळ नगर परिषद हद्दीत एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व या उपक्रमाची प्रभावी सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मधील गटारीच्या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेण्यात आली। सदर प्रभागातील गटार मोकळे असल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून परिसरात राहणाऱ्या कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। गटारीत साचलेल्या घाणीमुळे ढासांचे साम्राज्य वाढले असून आजारांचा धोका निर्माण झाला आहे। याच गटारी लगत असलेल्या हॉटेलमध्ये गटारीतील माशा तयार पदार्थावर बसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र आहे। या समस्येबाबत नगरसेवक संजू माने यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तात्काळ पाहणी करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. शंकरदादा माने यांना दिले आहे। तरीही या गंभीर समस्येबाबत सोमवारी कवठे महाकाळ नगर परिषदेस लेखी तक्रार देण्यात येणार आहे। एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व या टीमच्या माध्यमातून अवघ्या अर्ध्या तासात संबंधित परिसरात पोहोचून प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या उपक्रमामुळे नागरिकांना आपली समस्या थेट मांडण्याचा प्रभावी मंच मिळाला आहे। कवठे महाकाळ नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी फक्त एक कॉल करावा आणि एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। गटाराचा काय प्रॉब्लेम आहे? कारण पाणी सोडतोय तिकडे, संडाचं पाणी सोडतोय ते। संडाचं पाणी सोडतोय, वास मारतोय? हा, वास येतोय। वास मारतोय ना? हो। बर, मुलं आणि किती जण आहे तुम्ही इथं राहायला? आणि 5-6 जण आहेत। ही कुटुंब पण आहेत ना इथं राहायला? आहेत त्यांनी बी। आणि भाजीवाला ही ते सगळा विषय आहे, होय. हॉटेल आहेत, होय. दवाखाना आहे बाजूला, होय। बरोबर? तुम्ही तक्रार कोणाला दिलेत का? काय सनीलाच माहित। सनीने दिलेत? हा मला फोन आला होता हा ते आपण एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व नावाचं एक हे करायला लागलोय। हा। ग्रामपंचायतच्या माध्यमातून, नगरपंचायतच्या माध्यमातून आपल्याकडे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला, तेव्हा स्वच्छता असेल, बाकीच्या ह्याच्यासाठी आपण समस्या घेऊन जाणार आहे। हा। तर ती तुमची काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे ती विचारण्यासाठी आलो होतो। घाण पाणी तिकडून सोडते, तिकडं बाथरूम आहेत की तिकडं पलीकडे? हा, बाथरूमचं पाणी वगैरे हा, सोडलं सोडते. जाते। तुमची मागणी काय आहे की हे झाकून मिळायला पाहिजे? हा, झाकून मिळालं पाहिजे। झाकून मिळालं पाहिजे। बर, ठीक आहे, ठीक आहे। ही झाकल्यानंतर पुन्हा काही प्रॉब्लेम होणार नाही? नाही ना। आता मी बघतोय इथं की परिस्थिती, आता तुम्ही कसं राहताय मला काही माहित नाही, हा। परंतु एवढा घाण वास आणि एवढी परिस्थिती वाईट आहे लय वाईट म्हणल्यानंतर बाबा गेले 4 वर्ष झालं आता नगरपंचायत निवडून गेल्या, होय। तर नगरपंचायतच्या नगरसेवकाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। 2 त्यातनं नंबर, घाण सुद्धा काढत नाही। हा, 2 नंबर वार्डाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे। दिलं त्यांनी, कधी दिलं? त्यांच्याकडे काही तक्रार केली का तुम्ही? सांगितलं की लय वेळा त्यांनी, ऐकून सांगितले घेत ना? नाही त्यांनी। बर बर बर, चालतंय। आम्ही उद्या सोमवारी याबाबत, आज शनिवार सुट्टी आहे, उद्या रविवार सुट्टी आहे, पण परवा झाल्यानंतर आम्ही आमच्या लेटर पॅडवर पण याची तक्रार देतो। आणि यासाठी आपण पर्याय जर झालं नाही तर आपल्याला आंदोलन करायला लागलं तर आपण आंदोलन पण करू याच्यासाठी। जर आपण जर त्या पद्धतीने न्याय मिळू शकत नसेल यांच्याकडून तर तशी विचारपूस करायला पाहिजे, बरोबर आहे? एवढेच तुमचं म्हणणं काय की गटार बाबा मोकळे, ती गटार झाकून मिळाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? झाकून मिळालं पाहिजे। हो, ठीक आहे, ठीक आहे, चालतंय। हो, आता तुम्ही मेडिकल चालवताय, तर मला सांगा की बाबा ह्या गटारचा तुम्हाला काय त्रास होतो का? होतोय ना?
मग ही तुम्ही तक्रार वगैरे नगरपंचायतकडे वगैरे दिली का कधी? नाही दिली का? द्यायला पाहिजे ना तक्रार. आता परिस्थिती काय आहे माहितीये का, जर असं जर घाण्याचं साम्राज्य जर आपल्या कवठेमंकाळमध्ये असेल तर आपल्याला थोडं हे करायला लागेल. वाईट लावता का? लावा कुठं पण. तुम्हाला या घाणीचा त्रास काय होतोय का नाही? होतोय ना. मग जरा तुम्ही तक्रार दिली तर बरं होईल. नगरपंचायतला जर तुम्ही तक्रार दिली, आता ह्या बाजूचे जे राहणारे लोक आहेत त्यांनी तक्रार दिलेली आहे, परंतु त्याचा काही सॉल्व्ह झालेला नाही. वास्तविक बघता काय होतंय की नगरपंचायतची इलेक्शन वगैरे आली की आपली लोक काय करतात, मतं विकतात. मतं विकल्यानंतर काय करतात हे लोक, पुन्हा काय ते बघतच नाही. बाबा आम्ही मतं देऊन निवडून आलोय, पैसे देऊन निवडून आले म्हणजे काय बघत नाही. अशी परिस्थिती अखंड कवठेमंकाळची आहे. तर तुमच्यासारख्या सुजाण नागरिकांना काय करायला पाहिजे, याची तक्रारी दिल्या पाहिजेत. आता आम्ही आमच्या पद्धतीने जरा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तुम्ही पण त्या ह्याच्या पद्धतीनं करा. डॉक्टर साहेब आहे का? बरं. काही लोकांच्या चेहऱ्याकडे बघून आणि काही पैशाला दारूला भाळून लोकांनी जे मतदान केलं, त्यामुळं काय झालं की ते लोकांच्या मधनं अशी प्रतिक्रिया येत आहे की बाबा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाहीत. आता तुमचा जो हा एरिया येतोय, स्लम एरिया येतोय, तर स्लम एरियामध्ये गेल्या 5-7 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता सुद्धा आहे. घाणीचं साम्राज्य आहे, त्यांच्या दवाखान्याचे प्रॉब्लेम्स आहेत, पुन्हा बाकीच्या अडचणी भरपूर आहेत. आता ठीक आहे, तुमच्यासारखा एखादा डॉक्टर आहे की सर्वसामान्य माणसांची कामं करतो, त्यांचं ही करतो, पैसे असेल नसेल, परंतु जर घाणीचं साम्राज्यच नसेल, डास वगैरेचा प्रकार नसेल, तर ते आजारी पडायचा विषयच राहणार नाही असं मला वाटतंय. त्याबद्दल काय? त्याला अनेक एक कारण आहेत, त्या पद्धतीनं हे चालू आहे. आता आम्ही इथंच एक तक्रार आला, मला कॉल एक आला होता की तुमच्या दवाखान्याला लागून बरोबर जे गटार आहे ते ओपन गटार आहे, आणि तिथं जर माणूस जर उभारायची परिस्थिती बघितलं तर एवढे घाण वास मारतोय की अत्यंत वाईट परिस्थिती आहे. त्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी तक्रार पण दिलेली आहे, परंतु अजून काही त्याचं काम झालेलं नाही. तर तुम्हाला त्याचा काय त्रास वगैरे? गटारीचा त्रास होतोय आम्हाला. गटारीमुळे डासांची संख्या जास्त आहे, वास येतो खूप घाण, आणि घाणीचं साम्राज्य आहे त्या गटारीमुळं. आता तुम्ही भरपूर दिवस झाला दवाखाना तुमच्या इथं आहे. त्यांना मंजूर होऊन पाईपलाईनची झाली होती, 1.5 फुटाची पाईपलाईन होती. ते स्थानिक इथल्या नागरिकांनी विरोध करून त्याला मोठी गटार बनवली, आणि ऍक्च्युली ती कॉन्क्रीटची बंदिस्त मोठा नाला बनवायला पाहिजे होता. आणि ह्याची मागणी किती वर्षापासूनची आहे? मागणी खूप जुनी मागणी. खूप जुनी मागणी. मला इथे येऊन तर 8 वर्ष झाली, त्याच्या आधीपासून मागणी. मग ह्या 4 वर्षात जे व्हायला पाहिजे होतं, गटार बंदिस्त व्हायला पाहिजे होतं, आज मी बघितलं, मी तिथं जाऊन एक 5 मिनिटच उभारलो होतो नुसतं, तर 5 मिनिटात मला उभारवस्त नाही वाटलं तिथं. मग जर सुधारणा झाली असती तर ह्या गोष्टीची सुधारणा व्हायला पाहिजे. त्या नाल्याचं कसं आहे, नाल्यामुळं दुर्गंधी चिलटांचं प्रमाण आहे, डासांचं प्रमाण आहे, आणि शहरातील सगळ्यात जास्त हॉटेल या चौकात आहेत. आणि त्या हॉटेल मधल्या त्या अन्नावरती ते डास बसणे, माशा बसणे, चिलट बसणे, त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणे, हा म्हणजे एखाद्या साथीच्या आजाराचं मूळ ह्या गटारीपासून सुरुवात होऊ शकते. गटार जे ओपन जी गटार आहे ती किती वर्षापासून आहे? नाही, ओपन गटार तो ऍक्च्युली नाला आहे जुना, खूप दिवसापासून. त्या नाल्याचं जेव्हा पहिल्यांदा ते काम सुरू झालं तेव्हा ते बंदिस्त पाईपलाईनच होतं. मग कसं आहे, मोठा नाला आहे, त्याच्यामध्ये ड्रेनेज भरपूर जातं, पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर जातं, त्यामुळे इथले स्थानिक नागरिकांनीच त्याला विरोध करून मोठा नाला बनवून घेतला. बंदिस्त व्हायला पाहिजे, बंदिस्त मोठी गटार व्हायला पाहिजे ते. नगरसेवक जय भीम. जय भीम. मी डॉक्टर शंकर माने बोलतोय. हा बोला की. काय चाललंय? काय नाही, जरा यात्रेला आलो, जरा करसूनला आलो. बर. ते आपल्या 2 नंबर वार्डामध्ये तो सनी म्हणून पत्रकार आहे का नाही? हा माहिती आहे, सनी लोंढे. हा, सनी लोंढे. त्याच्या घराच्या समोरची जी गटार आहे, हा, त्या गटारीबद्दलची तक्रार आली का तुमच्याकडे? काय नाही. तर त्या गटारीच्या समोरची, त्याच्या घराच्या समोरची जी गटार आहे बर. ती गटार ओपनच आहे, आणि गेले भरपूर दिवस झाले त्यांची मागणी आहे, आणि ती आता आपण आपल्याला वाटत नाही हो. हा, कुठं आलं ते? 2 नंबर वार्डात सनीच्या घराच्या समोर. हो, सनीच घर कुठं आहे तर नेमकं मला माहित नाही. 2 नंबर वार्डात आहे. होय की, म्हणजे ते राहायला नेमकं कुठं आहे?
रोडच्या बाजूला नाही का? आपला वार्ड कुठला माहितीये का? एमएससी बोर्ड आणि इथं आपलं हॉटेल लाईन कॉलेज. मग त्या खाटेल लाईनलाच घर आहे त्याचं. हॉटेल मग केले की गटर केले की. राहुल डॉक्टर राहुल आहेत का नाही? हा बरोबर आहे की हा. केले की ते गटर ते. नाही गटार केल्या पण ती गटार ओपन आहे ना. हा गटार ओपन असल्यामुळं वरचं ड्रेनेजचं वगैरे जे पाणी येतंय हा त्याच्यामुळे तिथले जे आता तिथल्या डॉक्टरची मी वगैरे सगळ्यांची मुलाखत केली. हा तर त्यांचं कसं आपण काय केलंय एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व नावाचं एक सिरियल तयार करायला लागलोय. बर म्हणून त्या ह्याच्यातनं मला कॉल आलता तक्रारीचा हा की मला त्यांनी सांगितलं की असा असा आमच्या गटारीचा प्रॉब्लेम आणि मी स्वतः जाऊन तिथं बघितलं. तिथं अत्यंत घाणीचं साम्राज्य आहे आणि महत्वाचा मुद्दा काय आहे की वास एवढा घाण मारतोय की बाजूला त्या बाजूला हॉटेल आहे. होय की आपलं ते बाळूकोळे त्यातले फोडले समोर त्यांचे गटर केले आपण. रस्ता ह्या बाजूला हॉटेल आहे हो आणि ह्या बाजूला ते राहुल कोळेकरांचा ते दवाखाना आहे. माहिती समजलं ते आता. हा मग ती जी ओपन जी राहिलेली जी गटर आहे का नाही ती झाकली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. झाकली म्हणजे झाकणार ना का बंदिस्ती गटर? बंदिस्त केले पाहिजे ना त्याच्यावर ही झाकलं पाहिजे. ते ओपन गटर आहे. ठीक आहे जरा मी जाऊन उद्या बघतो काय कन्फर्म घेतो. म्हणजे आता काय आपली कामं बी धरली व्यवस्थित मधली आता. नाही काय नाही तुमचं काम चांगलं आहे. फक्त तेवढे त्या गटराचा तेवढा प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे तक्रार आल्या. बरं तेवढे उद्या जाऊन बघून तेवढं काय करता येतंय बघा त्याच्यासाठी. ठीक आहे आणि ते तेवढं बंद झालं तर बरं होईल. ठीक आहे बघून येऊ. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.